हर्षदा, हे हर्षदा. अहो तुम्ही काय बीपी वाढवून घेताय? तो गेला असेल कुठे मित्रांकडे वगैरे, येईल एवढ्यात. आप्पा मला हाक मारली तुम्ही? अगं मकरन नाही आला अजून, जेवणाची वेळ होत आली. जाऊ दे आप्पा, ज्याला आपली काहीच पडलेली नाहीये त्याच्यासाठी कशाला थांबायचं आपण. चला जेवून घेऊया आपण. अगं म्हणजे त्यांनी फोन करून कळवलं सुद्धा नाही का? नाही आई, त्याचा स्वभाव माहितीये ना कसा बडबड्या आहे तो. बसला असेल मित्रांबरोबर गप्पा टाकत. कुठेही मित्र दिसले ना की झालं, मग घरच्यांना कळवायला नको की आपण किती वाजता येतोय, कुठे गेलोय, किती उशीर होणार आहे आपल्याला घरी यायला. काही नाही. हा मकरन ना मूर्खाचा बेजबाबदार आहे. अरे मोबाईल फोन आहे तुझ्याकडे, एखादा फोन करून तुला घरी कळवता येत नाही? बघा ना. हा, जसं काय तुम्ही अगदी कळवलंच असतं. हे सुधा, आपल्या वेळची परिस्थिती वेगळी होती. हा, आपल्या वेळी मोबाईल होते का? मग नाही ते काय, त्याला घरी येऊ दे, छानपैकी छापतो त्याला की नाही बघ. नको आप्पा, आज ना मीच बघणार आहे त्याच्याकडे. मला खरंच ना आप्पा कंटाळा आलाय त्याच्या अशा न सांगता उशीर राहण्याचा. आई, आज मी खरंच जो काय ना तो सोक्षमोक्ष लावूनच टाकणार. अगं येत असेल तो, कुठेतरी अडकला असेल. हे बघा, रात्रीचं भांडण नको बरं. अहो आई, पण मग त्यांनी भांडणाला कारण तरी देऊ नयेत ना. त्यांनी सांगायला हवं होतं ना की आपल्याला किती उशीर होणार आहे घरी यायला. सॉरी आई, सॉरी. अगं रेहा, पण तू का सॉरी म्हणतेस? नाही, ते बाबांना निघताना मला सांगितलं होतं त्यांनी की त्याला येता येता थोडा लेट होईल म्हणून. ते मी अभ्यास करत होते ना, तर मी विसरले तुला सांगायला. खरंच खरंच सॉरी. हो नक्की? हो खरंच सॉरी. बघ, मी तुला बोलले होते ना, तुम्ही समजता तेवढा काही मकरन बेजबाबदार नाहीये. हो हो सॉरी. अगं तू कशाला सॉरी म्हणजे? आता कर ना, अभ्यासात लक्ष दे. हा? कर अभ्यास. रेहा, काय करतेस तू इतक्या रात्री इथे? काय म्हणजे मी तुझीच वाट बघत होते. का? आई खूप चिडली आहे तुझ्यावर. पूर्ण एपिसोड पाहण्यासाठी आत्ताच डाउनलोड करा अल्ट्रा झकास मराठी OTT ॲप.